ठीक आहे, मी शांत होते आणि तोंड यावरते. मला सांग तिथे काय घडलं. असू देत तुझ्या सासूचा पुळका तुला असू देत, पण तिथे उभे राहून तुला काय दिसलं ते मला आत्ताच्या आत्ता सांग. अंबिका, ही अंबिका इथे काय करते? पण आता जे सुरू आहे ते मी थांबवू शकत नाही आणि मला थांबवायचं सुद्धा नाहीये. आता तुला काहीच आठवणार नाही अंबिका. यात विचार करण्यासारखं काय आहे? जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ते सांगायलाही त्रास होतोय का तुला? नाही, सांगते थांब. मी होते तिथेच होते मी, आणि वेदा अभ्यास करत होते तिचा. आई आल्या, आई छान बोलत होत्या वेदाशी, तिचा अभ्यास घेत होत्या त्या. आणि मग तू होतीस तिथे, आणि वेदाला त्रास होत होता. अगं मीरा, इतकंच? बाकी काही घडलं नाही? मीरा, मला माहितीये तुला काय ऐकायचंय. तुझा रुख कुठे आहे ते. तुला माझ्याकडून हेच ऐकायचंय ना की हे सगळं आईंनी केलं म्हणून. पण मीरा, त्यांनी काही केलंच नाही तर मी कसं बोलणार अगं. ठीक आहे, तुला आई साहेबांवर विश्वास ठेवायचा आहे ना, तर तू ठेव. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मीरा, आई कसं नाहीये काही. मीरा, तू आई आहेस म्हणून लढशील हे ठाऊक आहे मला, पण लक्षात ठेव तुझी ताकद भावनांवर चालते.